नमस्कार, मी शंकर डावरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मी शंकर डावरे तुमचं पुन्हा एकदा DS किचन मध्ये स्वागत करत आहे. आज आपण करणार आहे शेवगा आणि बटाट्याची रस्सा भाजी. तर आपण हा शेवगा शिजवून घेतलेला आहे आणि बटाटा आपण हे धने घेतले, हे लसणाच्या 3-4 पाकळ्या घेतल्यात, एक कांदा घेतलाय, अद्रकचा एक तुकडा घेतलाय, एक मिरची घेतली हिरवी मिरची, टोमॅटो घेतलाय आणि ही कोथिंबीर घेतली आपण. हा आपण घेतलाय घरगुती मसाला, हा गरम मसाला घेतलाय, लाल तिखट घेतले, हळद घेतली आहे आणि कांदा मसाला घेतलाय. थोडंसं तेल टाकूया, थोडंसं अर्ध पळी लसूण टाकलाय, मिरची, कांदा, टोमॅटो चांगलं भाजून घेऊ. आता टाकूया ह्याच्यामध्ये थोडंसं धना, चांगलं भाजून घेऊयात. थोडंसं खोबरं घेतलं आपण, म्हणजे थोडं घेतलंय, जास्ती नाही. मिक्सर मध्ये काढून घ्यायचे सगळं वाटण बारीक. अद्रक, कोथिंबीर हे सगळं आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं. झालाय बघा आपला मसाला बारीक चांगला. आता आपण सुरुवात करूया रेसिपीला. आपण आता हा मसाला भाजून घेऊया चांगला. नाही पहिल्या ह्याच्यामध्ये पहिला हा चांगला भाजून घ्यायचा. आला त्यातलं पाणी थोडंसं आटलं पाहिजे. पाणी आटलं की मग ह्याच्यामध्ये आपण तेल टाकूया. चला तर मग आपण 2 पळी तेल टाकूयात. आता पाणी आटले सगळं, 2 पळी तेल. मसाला चांगला भाजून घ्यायचा. हा घरगुती मसाला आहे, थोडाच टाकला. हा तिखट आहे. कांदा मसाला 1 चमचा, गरम चमचा अर्धा, काश्मीरी लाल तिखट 1 चमचा, चवीनुसार हळद. सगळं मिक्स करून घेऊया चांगलं. शिजवलेलं पाणी टाकतोय जरा मी ह्याच्यामध्ये थोडस. मसाला चांगला आपण चांगलं थोडस झाकण लावून शिजवून घेऊया. मसाला भाजून झालाय, आता आपण काढूया त्याच्यावर झाकण. मसाला चांगला भाजलेला आहे. शेवगा आणि बटाटा असं मिक्स करून घेऊयात. पाणी घालतो शिजवलेलं. अजून थोडस पाणी टाकतो. मी पण करा आणि मला कमेंट मध्ये सांगत कशी झाली. टाकू आता आपण चवीनुसार थोडस मीठ टाकूया, थोडीशी वरून कोथिंबीर. झाली आपली मस्त रस्सा भाजी. चला तर भेटूया मग. ही बघा आपली शेवगा आणि बटाट्याची रस्सा भाजी रेडी आहे. तुम्ही पण करा आणि कमेंट मध्ये मला कळवा कशी झाली. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये.